नमस्कार. टाकेताई यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. शुभप्रभात. सकाळच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि आज आपण काय करणार आहोत तर समाधान आणि एका एकदम अशा चांगल्या विषयावरच बोलणार आहे. तर चांगला विषय काय आहे? समाधान. जैसे ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्ती काय असलं पाहिजे तर समाधान असलं पाहिजे. आणि चित्तात जर समाधान असेल तर काय होईल माहीत आहे का? चित्तात जर समाधान असेल तर आपण बेचैन होणार नाही. आणि आपण आपली जे अपेक्षा आहे ती कमी राहील. समाधान जर असेल आपल्या चित्तामध्ये, आपल्या चित्तात का समाधान असलं पाहिजे? असलंच पाहिजे समाधान. नाहीतर समाधानी या जगात बघायला खूपच कमी मिळतात. नुसती हाव 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 हाव, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं केलं पाहिजे, मला तसं. किती हाव किती करायची हाव. बरं, सोबत काही न्यायचं आहे का? अजिबात नाही. सोबत तर काही न्यायचं नसल्यामुळं इतकी हाव पण काही कामाची नाही आहे. जसं ठेवलं तसं राहायला, त्या विद्यार्थ्याने जसं ठेवलं तसं राहायला आपण शिकलं पाहिजे. आणि अति हाव झाली की आपण बुद्धीला, शरीराला अति कष्ट द्यायचा प्रयत्न करतो. आणि अधिक कष्ट देऊन ताणतणावात आपण जीवन जगतो. ताणतणावात जीवन कधी जगतो? आपल्या अपेक्षा वाढल्यानंतर. आपल्या अपेक्षा जर कमी असतील तर आपण ताणतणावात जगत नाही. आपण जर समाधानी असेल तर आपल्याला ताणतणाव येणार नाही. पण आपल्या अपेक्षा जितक्या वाढतील, हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, एवढं कमवलं पाहिजे, तेवढं कमवलं पाहिजे, इतकं घेतलं पाहिजे, तितकं केलं पाहिजे. तर ते कशासाठी पाहिजे? तर ते आपल्या अपेक्षा वाढल्यामुळे. आपण समाधानी नसल्यामुळं. पण आपण जर समाधानी असू तर आपल्या अपेक्षा पण कमी असणार आहेत, कमी. मग अपेक्षा कमी ठेवायच्या आणि समाधानी कसं जगायचं? आणि समाधानी कसं जगायचं तर 4 पावलं मागं जायचं आहे. असं 4 पावलं मागं जायचं आहे. आणि 4 पावलं मागं गेल्यानंतर असं पुढं जायचं आहे. कारण आपल्याला समजलं पाहिजे की हे 4 पावलं ज्यावेळेस आपण मागं जातो तर ते का जातो? 4 पावलं मागं गेले म्हणजे आपण काय खूप काय असं बुडलो, डुबलो किंवा वाहिलो असं नाही. 4 पावलं मागं ज्यावेळेस जाऊन आपण पुढं जातो त्यावेळेस डायरेक्ट पुढं जातो. आपण बॉल फेकतो जोरामध्ये. आपण असा जोरात बॉल फेकतो त्यावेळेस 4 पावलं आपण पाठीमागं जातो, तेव्हा बॉल दूर जातो. तसंच जीवनाचं आहे. आपण 4 पावलं पाठीमागं गेल्यावर आपल्याला अनुभव मिळतो. आपल्याला 4 पावलं पाठीमागं गेल्यामुळं, अनुभव मिळाल्यामुळं आपण समोर जातो. पण ते करायला आपल्याला मान्यच नाही मनाला मान्य काय आहे? माझं लवकर चांगलं झालं पाहिजे, मी चांगला काहीतरी बनलो पाहिजे, मला काहीतरी भेटलं पाहिजे. किती अपेक्षा करणार, किती करणार सांगा का तुम्ही? आज जर तुम्हाला, मी पाठीमागे गेल्यानंतर थोडा आवाज कमी येईल. आज जर तुम्हाला की जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा समाधानी जगावं लागेल. हे पहा. आणि समाधानी जगण्याच्या मागं एकच आहे की मन स्थिर ठेवा. मनाला स्थिर ठेवून दुसऱ्याकडं बघून पळू नका. तर तुमच्या आत्मबलावर, स्वतःच्या बलावर आपण काय करू शकतो, किती करू शकतो आणि किती केलं पाहिजे, हे आपल्यामध्ये कॅपॅसिटी किती आहे, आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या उत्पन्नामध्ये काय कॅपॅसिटी आहे त्याच्याप्रमाणे पळा ना तुम्ही. पळल्याबद्दल काहीच नाही, पण समाधान जगा. कोणी सोबत काही नेलेलं आहे का पाठीमागं? नाही. तुम्ही नेणार आहात का? नाही. लाखो कोट्यावधी जरी प्रॉपर्टी असेल तर सोबत कोणाला घेऊन जायची नाही. मग घेऊन जायची नाही प्रॉपर्टी तर असमाधानी का जगायचे? समाधानी जगायचं आहे. तुम्ही समाधानी जगून बघा. तुम्ही समाधान असाल तर तुम्हाला शांत झोप लागते, तुम्हाला ताणतणाव कमी येतो, तुम्हाला बिमाऱ्या कमी होतात.
आता तुम्हाला दुसरी बिमारी तर काय सांगू शकत नाही, पण शुगर ही ताणतणावामुळं 100-200% त्याचं प्रमाण नुसत्या महिलांमध्ये नाही तर जेंट्समध्ये आहे, छोट्या बाळामध्ये सुद्धा आहे. तर शुगरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याला एकमेव डॉक्टरनी सांगितलेलं आहे की ताणतणावाचं जीवन. जर आपण ताणतणावाचं जीवन जर जगत असू तर आपल्याला शुगर झालीच म्हणून समजा. म्हणून काय करायचं आहे माहीत आहे का? आपण ताणतणावात जगायचं नाही, तर आपण काय करायचं आहे, असं जगायचं आहे की फ्री जगायचं आहे, समाधानी जगायचं आहे. समाधानी जगून बघा तुम्ही, तुम्हाला गोळ्या पण बंद होतील. समाधानी जगून बघा, बिमारी कधी काळी होणार नाही. आणि समाधान जीवनाचं खरा हेतू जर काय असेल तर समाधान आहे. आणि समाधाना एवढं काहीच नाही हो, समाधाना एवढं समाधानच आहे. म्हणून काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला मी सांगते, समाधान जगायचं आहे. आणि समाधान जगून समाधानी, असे काही लोक आहेत इतके बेचैन की कुठली गोष्ट कधी करू, काय करू, आता करू का तेव्हा करू, आणि कधी केलं पाहिजे. अरे एवढी घाई कशासाठी आयुष्यामध्ये? घाई करू नका, समाधानी जगा. आणि काय करा माहिती आहे का, समाधानी जगण्यामागचा जो उद्देश आहे ते ध्यानात घ्या. हे जीवन बार येणारं नव्हं, हे क्षणभंगूर जीवन आहे. आणि हे क्षणभंगूर जीवन एकदाच यायचं आहे आणि एकदाच जायचं आहे. तर या क्षणभंगूर जीवनामध्ये जर जगायचं झालं तर आपण काय करायचं आहे माहीत आहे का, समाधानी जगायचं आहे, समाधानी. आणि समाधानी जगत असताना आपण स्वतःचा जास्त विचार करायचा आहे, स्वतःचा विचार करूनच जगायचा आहे. तर डाकेताई यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर ह्या चॅनलला सबस्क्रायबर करायला विसरूच नका. आपल्या मैत्रिणीमध्ये, मित्रामध्ये शेअर करा. आणि असेच व्हिडिओ रोज बघत जा. भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.